रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहिजे 30% जे आहे ते वीज बिलामध्ये वाढ झालेली आहे. तुम्ही जर सर्वसामान्य माणसाला विचारता आज प्रश्न पडलेला आहे. आज एक दिवस जर अडाणींच्या महिन्यामध्ये समजा जर बिल त्या ठिकाणी दिलं नाही तर लगेच त्या ठिकाणी पोलीस जातात आणि वीज काढण्याचं काम करतात. आम्ही त्यांना तोही प्रश्न विचारला. गरीब माणसाचं, मध्यमवर्गीय माणसाचं प्रकार 10च्या ऐवजी 15 तारखेला ठेवा तर तुम्ही त्याच गोष्टीचं वीज काढण्याचं काम करता. हा गरीब माणसासाठी अन्यायकारक आहे आणि म्हणून ही लढाई आम्ही मागे पण लढत होतो, येणाऱ्या काळामध्ये पण लढणार, आंदोलनाच्या माध्यमातून लढणार. आमच्या असेंब्ली सुद्धा विरोधी पक्ष नेत्यांनी आणि वरच्या हाऊसमध्ये आमच्या नेत्यांनी बोलण्याचं काम केलेलं आहे. संसदेमध्ये सुद्धा आम्ही हा प्रश्न मांडणार. 12,000 रुपयाचा स्मार्ट मीटर कोणासाठी तयार केलेला आहे आणि हे सगळं वीजचं षडयंत्र जे तयार केलेलं आहे ते कोणासाठी केलेलं आहे? ते एका अडाण्यांसाठी करण्याचं काम झालेलं आहे. आणि आमच्या मोर्चाला आज या ठिकाणी अडवण्याचं का काम झालं तर ते अंबानींसाठी झालेलं आहे. हा मुंबईकरांचा गरीब आणि त्या ठिकाणी असलेला महत्त्वपूर्ण आवाज आम्ही या ठिकाणी सातत्याने बोलत राहणार. लोकांचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही. लोकांचा आवाज असाच रस्त्यावर येत अडाणी आणि अंबानी ताब्यात घेतलेलं आहे आणि म्हणून आता आम्ही पोलीस स्टेशनला सांगत आहोत की कार्यकर्त्यांनी लढण्याचं काम व्हावं, हे आंदोलन शांततेपणे करावं. ही आमची सुरुवातीपासून भूमिका आहे. काँग्रेसचं आंदोलन कधी हिंसक होत नाही. काँग्रेस शांतता मानणारा पक्ष आहे आणि आम्ही सकाळपासून व्यक्ती करतोय. परंतु दुर्दैवाने आमच्या कार्यकर्त्यांना इथे येऊ दिलं गेलं नाही. आमच्या गाड्या त्या ठिकाणी थांबवण्याचं काम झालं आणि ज्या तऱ्हेने आम्हाला आज वागणूक दिली गेली, सर्वसामान्य मुंबईकर आमच्या भूमिकेशी सहमत असेल. धनधाडग्यांना, लोकांना फायदा करणारं सरकार झालेलं आहे आणि सर्वसामान्याचा आवाज आणि सर्वसामान्याचे पैसे हे लोकांच्याकडे देण्याचं काम या सरकारचं सुरू आहे. आम्ही सातत्याने बोलत राहणार. आम्ही लढाई देत राहणार. समोरून तुम्हाला आश्वासन काही दिलं का नाही या निवेदनात तुमच्या माध्यमातून? सरकार पण जाणार. आम्ही सरकारकडे पण मुद्दे देणार. मुंबईच्या ग्राहकांनी कास घ्यावी. मुंबईची 120 वर्षाची परंपरा असलेली BHTला जे आहे त्याला खाजगीकरण करून अडाणींना आधार म्हणून देणार आहेत का? हा सुद्धा प्रश्न आम्ही त्यांना विचारला. आम्ही त्यांना प्रश्न असा विचारला की स्मार्ट मीटरच्या नावाखाली हे जे कॉन्ट्रॅक्ट अडाणींना देण्याचं झालेलं आहे तर ते स्मार्ट मीटर संकल्पना का आली? कारण त्यांचं म्हणणं असं होतं केंद्र सरकारचं की त्याच्यामध्ये तुमचे लॉसेस कमी असले पाहिजे आणि तुमची जी लोकांची रिकव्हरी आहे ती जास्त असली पाहिजे. जेव्हा की BHTची रिकव्हरी आणि लॉसेस हे सगळ्यात चांगले आहेत, ते 1 नंबरचं काम करतात. परंतु त्या यंत्रणेला काम न देता 1800 करोडचा कार्यक्रम केल्याचं काम हे अदानींना दिलेलं आहे. स्मार्ट मीटरचं काम पण अदानींना आणि सगळा भुर्दंड कोणाला तर मुंबईकरांच्या आणि सर्वसामान्य आणि गरीब माणसाला. सगळ्यात महाग वीज कोणाची? पर युनिट अदानींची. आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की गरिबांच्या खिशामध्ये हात घालून एक स्मार्ट मीटरच्या नावाखाली एक भूत निर्माण केले, ते त्वरित रद्द केले